किती डॅमेज होतात ते बघायचं कशामध्ये बाकी काय मला नाही माहिती. मी त्यांची ही 4 वर्षापूर्वीची मशीन आहे. आता ते अशा पद्धतीत लावतात, तर मला ते जमत नाही. मी माझ्या पद्धतीत लावतो. ते असे लावतात. मी असं मशीन ठेवतो. प्रत्येकाची पद्धत तुम्ही पण पद्धत वेगळी करणार आहे. मी तुम्हाला सांगतो, सगळं एक्सप्लेन करतो. हा काजू आहे, असा पकडा. तर डेट असतो ना इकडे पुढे. तुम्हाला हे करायचं. ओके. आणि त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे, याला थोडीशी धार आहे, याला थोडीशी धार आहे. हां, एवढं काय हात कापणे एवढी धार नाही, पण आहे धार. हां, म्हणजे हे काजू ह्याच्यामध्ये फिट राहण्यासाठी ती केलेली आहे असं. आणि ब्लेड इकडे आहे, आणि ब्लेडची धार आहे ती आतमध्ये आहे इकडे. त्यामुळे आपल्याला तसं काय त्रास होण्याचा काही प्रश्न नाही. आता हा काजू पहिला आपण जर सरळ बसवला ना, आपण या मशीनची टेस्ट अशी करायची की बाबा खरंच आपल्याला व्यवस्थित काजूगर निघतो का, किती डॅमेज होतो, खरंच डॅमेज होतो की नाही होतो, किती % डॅमेज होतो हे आपल्याला बघावं लागेल. कारण जर घर डॅमेज झाला तर त्या घराचा काही उपयोग नाही. 4 दिवसानंतर तो घर खराब होणार, त्याला डाग येणार. डॅमेज नाही झाला पाहिजे. आपल्याला काय करायचं, 100% म्हणजे हां आउटपुट याचं मला 100% पाहिजे. म्हणजे असं नाही माझे 100 घर काढले आणि 70 चांगले आले आणि 30 खराब झाले, म्हणजे माझा लॉस आहे त्याच्यामध्ये. तसं नाही पाहिजे. म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे, मला हे मशीन 100% चांगले घर देते. आता हे तुम्हाला खरं आहे की खोटं आहे आपण इथे बघायला. ठीक आहे. ही काज अशी लावायची. पहिले हा प्रेस करून घ्यायचा. ते 5 mm आतमध्ये गेला पाहिजे. जास्त प्रेस नाही केला ना की इथे इथपर्यंत फिट झाली काज. त्याच्यानंतर ही पुढे प्रेस करायची, म्हणजे पूर्ण काज फिट झाली. ही डगमगली नाही पाहिजे अशी. मग ते खाली होणार. ही डगमगली नाही पाहिजे. आणि फक्त हा जो लेवल आहे, हा जो बेस आहे, या बेसवरती हा बेस ठेवून द्या, म्हणजे घासून गेला पाहिजे. ओके. हे आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी, आम्ही एक असलं काय वापरत नाही. ते अँगलच असतो आमच्या. जर किती डॅमेज झाला तो बघा तुम्ही. डॅमेज अजिबात नाही करू, प्रश्नच नाही. झाला का तो, म्हणजे तुटला बिटला का असं म्हणतो. असा तुटता नाही, असा तुटता नाही किंवा अडकता नाही, काही होता नाही काजूला. चालतात, छोटे पण चालतात. एका छोटी आहे नाही कधी ते काय बोलतात लहान काय बोलतात. नाही, गावठी नाही आम्ही लावत. गावठी लावत नाही काय. माझी स्वतःची बाग आहे 12 एकर, आणि माझी सगळ्या 7 नंबर करतो. ना 7 नंबर काय जेणे करून धावा म्हणजे हे तुम्हाला असं बरं करायचं, पेचायचं आणि इकडून ढकलायचं मागे. तो बाहेर पडला, परत इकडे घ्यायचं. हा काय माझा स्पीड नाही आहे, माझा स्पीड जास्त इथे काय आहे. आता स्टँड बसवलं नाही, बसवलं पाहिजे स्टँड. आता इथे मी 10 मिनिटात 100 काजू करतो. 10 ते 12 मिनिट, तासाला 500 होतं. ते आता हलतं इथे, फिट नाही इथे. त्याच्यामुळे दगड होते हलते. नाही बॅग आहे, बॅग अँगलच पाहिजे त्याला. नाही, बॅग आहे ती बॅग. हलते आहे यांचं, ऐकलं काय. हे बरोबर मशीनला बसवलं नाही, या नाही मशीनला बसवलं पाहिजे साहेब बरोबर. ऐकलं ना. हे बघा, हे परत तुम्हाला सांगतो, हा घर आहे ना एवढा चिरला पाहिजे एवढा बस. आणि हे असा केला तुम्ही, हे हलते आहे मशीन. माझी मशीन हालत नाही, ती आहे फिट आहे. हे असा केल्यानंतर तुम्हाला असं आज ते उचलायचं आपण. इकडून बघा, घर आलाय बारा, इकडून बघा. हा बघा, घर पुरा बाहेर आला. आणि हा असा काढला तुम्ही काय सीधा, म्हणजे अँगलच पाहिजे आता का. हे पूर्ण घर निघाला. गावाला काढले की त्यांचं ते हे बघा, परत दाखवलं. हे बघ किती घर गेला पाहिजे आतमध्ये, 4 ते 5 mm आतमध्ये गेला पाहिजे. हां, नंतर हे तुम्ही असा केला, इथे आणलं, इथे काय तो या हात दाबून धरा जरा, आणि याला असं पेचायचं आलं बाहेर. हां, नंतर याला काढलं बाहेर, काही याला पेचला काय घर अक्का. हे मी स्लो काढतो आहे, मी माझे एवढं फास्ट असते काय विचार